गाढवाचं इंग्रजी शिक्षण. एका गावात रामू नावाचा एक शेतकरी राहत होता. त्याच्याकडे एक गाढव होतं. त्याचं नाव होतं शेरू. हो शेरू. पण नाव मोठं आणि काम. फक्त सामान वाहायचं. एक दिवस गावातल्या शाळेत घोषणा लागली, पाळीव प्राण्यांसाठी मोफत इंग्रजी शिबिर. रामूला वाटलं, आपलं शेरू शिकलं इंग्रजी तर सगळी गावं बघायला येतील. दुसऱ्या दिवशी शेरूला रंगीत फेटा घालून रामू त्याला शाळेत घेऊन गेला. शिक्षकांनी विचारलं, तुमचं पाळीव प्राणी काय शिकायचं? रामू म्हणाला, इंग्रजी. हाय, हेल्लो, हाऊ आर यू सगळं. शिक्षकांनी मोठ्या उत्साहात शिकवायला सुरुवात केली. अ फॉर ॲपल, बी फॉर बॉल. शेरू काय? तो बी फॉर बॉलला ऐकून इकडे तिकडे बॉल शोधायला लागला. 10 दिवस शिबिर झालं. शेवटी शिक्षकांनी विचारलं, शेरू, बोला, व्हॉट इज युअर नेम? शेरूने मोठ्याने ओरडून उत्तर दिलं, धे. सगळं गाव हसून लोटपोट झालं. रामू म्हणाला, पण धे म्हटलं तरी आवाज इंग्लिश ढंगात होता. शिकवण. गाढव इंग्रजी शिकलं की नाही माहीत नाही, पण गावातलं पहिलं इंग्लिश गाढव नक्की झालं.